नमस्कार, आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो इस्लामपूर सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर संकेत पाटीलजी, जे रेसिडेन्शियल आणि गव्हर्नमेंट अशा दोन प्लॅटफॉर्मवर गेल्या 2-4 वर्षापासून अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. त्यांचा आजवरचा हा प्रवास कसा होता, अनुभव कसे होते त्यांना या क्षेत्रातले, या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. गप्पांची आपण इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता? म्हणजे शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं आणि या क्षेत्रात येण्यामागची प्रेरणा कोणाची होती? पहिल्यापासून मी गावात कॉलेज शाळेला होतो. हं. पहिली 4थी ताकारेला परत झाली. हं. ताकारेला झाल्यानंतर 11वी-12वीला कुंडलला होतो. कुंडलवरून परत 12वी नंतर डिग्रीला जायचं म्हटलं. मग बुधगावला वसंतदादा कॉलेजला ऍडमिशन मिळाले. तिथे डिग्री पूर्ण केली 4 वर्षात. आणि त्यानंतर आपलं काम घ्यायची, मग पुण्याला जायचं तर आमच्या घरातल्यांचं सगळ्यांचं म्हणणं होतं. पुण्याला काय माझी इच्छा होती की इथंच काम करायचं आपण स्वतः. मग स्वतःची कामं चालू केली. त्यातून यश मिळत गेलं, बऱ्यापैकी काम मिळत गेली. वा. मग आता मग इथंच आहे. स्वतः पूर्ण केलेला पहिला प्रोजेक्ट कुठला होता? गव्हर्नमेंटचं म्हणलं तर 10 लाखाचं पहिलं काम मिळालेलं ब्लॉक आणि कॉन्क्रीटचं. बरं. आणि रेसिडेन्शियल मध्ये दह्यारीतच एक काम मिळालेलं पहिलं. पण मग तेव्हा असं दडपण आलं का पहिला प्रोजेक्ट करताना आपल्यावर जबाबदारी आहे, काय चुकेल का? नाही, कसा होता पहिला अनुभव? पहिला दडपणास काय आलं नाही, कारण इच्छाच होती पहिल्यापासून की आपल्याला या शास्त्रात जायचं आहे. त्यामुळं पहिल्यापासून धडाडीनंच काम चालू केलं. वा. आता या भागात काम करताना किंवा ग्रामीण भागात काम करताना तुम्हाला एक जाणवलं असेल, याच्यामध्ये अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज बरेच जास्त आहे. होय. आणि त्यांच्याबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. बरोबर आहे. तर तुम्ही कशी ती परिस्थिती साईटवर हाताळता? कसं आहे, रोज सकाळी 9 ते 10 पर्यंत 11 पर्यंत साईटवर असतोच. हं. 11 नंतर परत बाकीचे गव्हर्नमेंटच्या कामाकडे लक्ष असते, पण प्रायव्हेट कामाकडे रोज सकाळी 10-11 पर्यंत तिथं असतो, कारण त्यांना सगळं समजावून सांगायला लागते. सगळं करून नंतर मग बाकीच्या कामाकडे जायचं. ओके. दुसरं रेसिडेन्शियल मध्ये काम करताना तुम्हाला असं जाणवलं असेल की बरेच लोक असं म्हणतात, माझं बजेट थोडं कमी बजेट आहे, कमी आहे. एवढ्याच पैशामध्ये बसवून द्या. आणि तुम्हाला इंजिनियर म्हणून चांगलं दर्जेदार घर बांधायचं असतं. बांधायचं. तर बजेट आणि दर्जा या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? कसं आहे, जास्त पण बजेट कमी करून चालत नाही, मग त्यात क्वालिटी कमी होत्या. क्वालिटी कमी करून पण चालत नाही, मग त्या मालकाला समजावून सांगायचं, ही स्टील वापरूया, ते स्टील वापरूया. त्यानंतर मग काहीतरी ऍडजस्ट करून करायचं काम. करायचं, बरोबर. गव्हर्नमेंट मध्ये आजपर्यंत कुठले कुठले प्रोजेक्ट केलेले आहेत तुम्ही? बिल्डिंगचे केले, रोड, बिटुमनचा रोड, कॉन्क्रीट रोड, ब्लॉक. म्हणजे प्रोजेक्ट. आता बंधाऱ्याची कामं चालू आहेत. ओके. दुसरा आता एक वेगळा प्रश्न आहे, तो म्हणजे सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर विचारलं तर एक इंजिनियर म्हणून तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात किंवा कुठल्या क्षेत्रावर आता काम करण्याची गरज आहे जर सांगलीचा आपल्याला सर्वांगीण विकास करायचा असेल तर? बऱ्यापैकी आता सर्वांगीण विकास सगळीकडे चालूच आहे आपला. त्यामुळं काय गॅस काय एवढं नाही. अच्छा. विकास ऑलरेडी चांगला सांगलीत चालूच आहे. बरं. दुसरं आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्टमध्ये असा एखादा प्रोजेक्ट आहे का की जो करताना काहीतरी अडचणी आल्या, आव्हानं आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग? नाही, अजून तर काय कुठल्या ह्याच्यात काय अडचण झाली नाही. व्हेरी गुड. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय गुणवैशिष्ट्य बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? आपल्या आता चालू केल्यापासून एकच आपलं हे स्टील वापरतो, आयकॉन स्टीलच. सूरज दादांचे ते आमचे संबंध आणि मिस्त्रींचा पण ह्या स्टील बद्दल चांगला आहे आणि स्ट्रेंथ पण चांगली आहे स्टीलची, कटिंगला पण बरं पडतंय, काय अडचण नाही स्टीलची. त्यामुळे आयकॉन स्टील तुम्ही नेहमी वापरताय. मग तुमचं सर्व्हिस म्हणून कशी आहे, आयकॉनची प्रॉडक्ट म्हणून कसं वाटतं? एक नंबर, एक सगळं चांगलं चालतं. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रात म्हणजे तुमच्यासारखेच तरुण इंजिनियर्स येतात ज्यांचं पहिलं पाऊल आहे, ज्युनियर्स येतात तुमचे, त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून काय सल्ला द्याल? काय नाही, क्षेत्र चांगलं आहे, कष्ट केले तर त्यात आपल्याला 100% यश मिळते. यश मिळेल. वा. तो ते इंजिनियर संकेत पाटील आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे प्रामाणिक कष्ट केले तर कुठल्याही क्षेत्रात तुम्ही जावा, तुम्हाला यश नक्कीच मिळेल. त्याप्रमाणे त्यांनाही मिळालेलं आहे आणि तुम्हालाही ते मिळेल. पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा तुम्हाला आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे शुभेच्छा. धन्यवाद.